कुणाची? शिवसेनेची। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे ताकद कुणाची? शिवसेनेची। गुजरातीचा विजय असो म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेचा धिक्कार असो। गुजरातीचा विजय असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेचा धिक्कार असो। गुजरातीचा विजय असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेचा धिक्कार असो। एकनाथ शिंदे। अहो, एकनाथ शिंदे गुजरातचा विजय असं म्हणलेलं बरोबर आहे. एकनाथ शिंदेचा मालक, गुजराती मालक महाराष्ट्रात आला होता. त्याच्यामुळं मालकाला खुश करण्यासाठी ती गुजरात जिंदाबाद म्हणणार, गुजरात की जय असं म्हणणार. मुळात एकनाथ शिंदेचा पक्षाचा मालक, पक्षाचा अध्यक्ष अमित शहा, त्याच्यामुळे पक्षाच्या अध्यक्षाच्या पुढं अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे अध्यक्षाला खुश करण्यासाठी. त्यामुळं एकनाथ शिंदेचं खरंच खूप वाईट दिवस आलेत. खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान गातोय गुजरातचं. पण त्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंदेला ही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. त्यांना त्यांची अवकाश, त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. मला आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेना एक सांगायचं आहे, तुम्हाला जर थोडी जरी काय शिल्लक राहिली असेल तुम्हाला, तर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो तुमच्या कुठल्याही डिजिटलवर दिसता कामा नये, कारण तुम्ही त्या लायकीचे राहिलेला नाही. तुम्ही माझं तर आता या माध्यमातून त्यांना सांगणार, तुम्हाला एवढा जर गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचं रेशन कार्ड गुजरातचं काढा, तुमचा रहिवासी दाखला गुजरातचा काढा आणि तुमचं मतदान कार्ड, तुमचं आधार कार्ड गुजरातचं काढा. गुजराती कार्यक्रमामध्ये